Hello friends, good morning. Welcome to Swayam Learning Point. Today we are going to start Unit 3. In Unit 3, first is the poem. The name of the poem is Coromandel Fisher. Coromandel Fisher, written by Sarojini Naidu. In this poem, the great Sarojini Naidu speaks about the Coromandel fishers. They have to be ready at dawn when the seagulls call. These fishermen find the spray and the foam of the sea sweet and pleasing. The sea is their everything. स्टुडंट्स, ही कविता मच्छीमार लोकांना उद्देशून केलेली आहे. कवयित्री सरोजिनी नायडू या मच्छीमार लोकांना जागे होण्याचं सांगत आहे की उठा, जागी व्हा. तसेच या मच्छीमार लोकांनी मासे पकडण्याचे जाळे सोबत ठेवून आपल्या बोटी तयार ठेवा असा उपदेश केला आहे. कवयित्रींच्या मते समुद्र हा त्यांच्या मातापिताप्रमाणे आहे, ढग हे त्यांचे बंधू आहे आणि लाटा हे त्यांचे मित्र आहे. असं म्हणून थोडक्यात समुद्र हा त्यांच्यासाठी सर्व काही आहे असं या कवितेमध्ये कवयित्रींनी वर्णन केलेलं आहे. So let's see in the first stanza. Here on the slide, first line. Rise, brothers, rise. The awakening skies pray to the morning light. Wow. The awakening skies means the sky at the time of early morning. सकाळचं जे काही वातावरण आहे, सूर्य उगवलेला आहे आणि सूर्य उगवला आकाशात सगळीकडे प्रकाश झालेला आहे आणि या मच्छीमार लोकांना सरोजिनी नायडू जागं करताय. So the awakening skies addresses the rays of morning light as brothers and played them to rise from their sleep. श्रीमती सरोजिनी नायडू यांनी भल्या पहाटे समुद्रात मासेमारीसाठी जाणाऱ्या मच्छीमारांना उद्देशून ही कविता लिहिली. मग त्यांनी काय सांगितलं? उठा कोळी बांधवांनो, उठा, जागी व्हा. आता आकाशसुद्धा जागं झालेलं आहे. या पहाटेच्या सूर्यकिरणांना वंदन करा, त्यांचं स्वागत करा आणि उठा. अजून पुढे काय म्हटलंय? नाव द नेक्स्ट लाईन. The wind lies asleep in the arms of dawn like a child that has cried all night. Its used figure of speech is simile. इथे उपमा अलंकाराचा उपयोग केलेला आहे. The wind lies asleep in the arm of a dawn like a child that has cried all night. ओके. जणू एखाद्या रडणाऱ्या बालकाप्रमाणे रात्रभर दंगा करून आता समुद्राचे वारे शांत झालेले आहे. काय म्हटलंय? एखाद्या रडणाऱ्या बालकाप्रमाणे दंगा करून आता समुद्राचे वारे शांत झालेले आहे. आता ते ह्या पहाटेच्या कुशीत, डॉन मीन्स पहाट, DAWN, डॉन म्हणजे पहाट, या पहाटेच्या कुशीत ते विसावलेलं आहे. आता तुम्ही काय करायला पाहिजे? मासेमारीसाठी निघण्याची तुमची ही योग्य वेळ आहे. सो द विंड लाईज अस्लीप इन द आर्म ऑफ द डॉन लाईक अ चाइल्ड दॅट हॅज क्राईड ऑल नाईट. कम लेट अस गॅदर आवर नेट्स फ्रॉम द शोअर अँड सेट आवर कॅटामरन्स फ्री. ओके. तर आता काय करा? The wind that has been howling throughout the night now lies asleep in the arm of the dawn like a child that has cried all night. At the same time, the fishermen of the Coromandel coast call on one another to gather their nets from the shore and set their catamarans. कॅटामरन्स म्हणजे काय? सेलिंग बोट्स. त्यांच्या ज्या बोट्स आहे त्या बोट्स घ्या. तुमचा सगळा जो परिवार आहे, जे तुमचे सहकारी आहे, ते सगळ्या सहकाऱ्यांना आवाज द्या, बोलवा, तुमच्या जाळ्या घ्या आणि समुद्रावरती तुम्ही सकाळी तुमच्या कामाला निघा. म्हणजेच चला किनाऱ्यावरील जाळ्या उचलून समुद्रात आपापल्या नावा सोडूया. म्हणजेच आपल्या नावा तयार करा, जाळ्या घ्या आणि आता कामाला चला. कारण आता काय झालेलं आहे? सकाळ झालेली आहे.
हे सगळे सूर्यकिरण तुम्हाला बोलवत आहे. समुद्र तुमची वाट बघतो आहे. सो कम, लेट अस गॅदर आवर नेट्स. चला तुमच्या जाळ्या गोळा करा. फ्रॉम द शोअर अँड सेट आवर कॅटॅमरेन्स फ्री. आणि तुमच्या ज्या होड्या आहेत, नावा आहेत, त्या काय करा, तयार करा. तुमचे सहकाऱ्यांना बोलवा. म्हणजेच चला आता किनाऱ्यावर जायचं आहे. मग पुढे कवीने काय म्हटलेलं आहे, तुम्ही कोण आहात? सो द कॅप्चर द लिपिंग वेल्थ ऑफ द टाईड, फॉर वी आर द किंग्स ऑफ द सी. तुम्ही कोण आहात? तर समुद्रावरचे राजे आहात. सगळे कोळी बांधव म्हणजे कोण? तर समुद्रावरचे राजे लोक आहेत. कारण ते समुद्रावर राज्य करतात आणि म्हणून यू आर द किंग्स ऑफ द सी. म्हणून तुम्ही कोण आहात? तर समुद्रावरचे राजे आहात. आणि म्हणून तुम्ही काय करायला पाहिजे? So gather their nets from the shore and set their catamarans free. They proclaim themselves the kings of the seas and encourage one another. म्हणून तुम्ही समुद्रावरचे राजे आहात. एकमेकांना प्रोत्साहन द्या आणि चला, कामावर चला, म्हणजेच मासे पकडायला चला. Encourage one another that they will capture the big catch of fish provided by the tide. म्हणजे या समुद्राच्या लाटांनी जी संपत्ती तुमच्यासाठी गोळा केलेली आहे, म्हणजेच मुक्त हस्तदेव केलेली मासळीची अफाट संपत्ती प्राप्त करण्यासाठी आता तुम्ही सज्ज व्हा आणि ह्या किनाऱ्यावर चला. असं सरोजिनी नायडूंनी कुणाला सांगितलेलं आहे? तर या कोळी बांधवांना सांगितलेलं आहे. म्हणजेच कोळी बांधवांना सरोजिनी नायडू यांनी काय उपदेश केलेला आहे? द पोएटेस टेल्स द फिशरमन to awaken and rise, since it is a getting bright. They must gather their nets, get the catamarans ready and move out to fish, since they are the kings of the sea. The seagulls called, leading them towards the open sea, where the sea is their mother, the clouds are their brothers, and the waves are their friends. आणि म्हणून सरोजिनी नायडू यांनी त्यांना तयार व्हायला सांगितले आहे. कारण समुद्राचे तुम्ही राजे आहात, समुद्रच तुमचं सर्व काही आहे, असं म्हणून आता तुम्ही तयार व्हायला हवं. नो लॉंगर डिले, उशीर करू नका. डिले म्हणजे उशीर. नो लॉंगर डिले, लेट अस हसन अवे इन द ट्रॅक ऑफ अ सी गर्ल्स कॉल. हा समुद्र पक्षी तुम्हाला बोलावतोय, खुणावतोय आहे. चला घाई करा. हसन मीन्स टू मूव ऑर ॲक्ट विथ स्पीड. कोणतीही कृती पटकन वेगाने करा. द फिशरमेन टेल अमॉंग देमसेल्फ दॅट दे शुड नॉट डिले अँड इन्स्टेड दे मस्ट फॉलो स्पीडीली अलॉंग द ट्रॅक. ट्रॅक मीन्स द पाथ शोन बाय द कॉल ऑफ द फ्लाइंग सीगल टुवर्ड द सी. हा जो समुद्र पक्षी आहे, सीगल, हा तुम्हाला बोलवत आहे, खुणवत आहे. उशीर करू नका. कोणतीही कृती तुम्ही आता घाईने करा, पटकन करा आणि चला तर. द सी इज आवर मदर, द क्लाउड इज आवर ब्रदर, द वेव्स आर आवर कॅमेरेड्स ऑल. कॅमेरेड्स मीन्स कॉम्रेड्स मीन्स फ्रेंड्स, मीन्स क्लोज फ्रेंड्स. ओके, सहकारी, नेहमीचे घोड्यांवर किंवा मासे पकडायला जाणारे सर्व मंडळी. सो द सी इज आवर मदर. मग समुद्र काय आहे? तुमची आई आहे. समुद्रच तुमची माता आहे, जी तुमचं पालनपोषण करते. ढग हे भावाप्रमाणे आहे आणि आपल्याला दिशा दाखवत आहे. तर या लाटा तुमच्या मित्रांसारख्या आहेत, त्यांना सोबत करीत आहेत. फॉर द फिशरमॅन द सी इज देअर मदर, द क्लाउड इज देअर ब्रदर अँड द वेव्ज आर देअर comrades, means companions. The fishermen wonder that by the sunset they could end up everywhere that the sea god drives them. आणि हे सगळं समुद्र देवता जी आहे ती त्यांना सांभाळते आहे. What though we toss all the fall of the sun where the hand of the sea god drives. Who drives? Sea god drives for them. So the fishermen wonder that by the sunset they could end up everywhere that the sea god drives them, yet they are sure that the God Almighty who controls the storm as per his whims
will see safeguard their life. So the poetess suggests them, काय सजेस्ट करते कवयित्री, की सूर्य मावळतीला जाईपर्यंत आपण समुद्रात दूरवर भरकटलो तरी काळजीचं कारण नाही. कारण या सर्व कोळी बांधवांना आधार देण्याचं, पालनपोषण करण्याचं काम कोण करतं? समुद्र देवता करते. आणि ही समुद्र देवता असल्यानंतर तुम्हाला काहीही घाबरण्याचं कारण नाही. कारण हे समुद्र देवता ही कोळी बांधवांची खूप काळजी घेते आणि त्यामुळे ही समुद्र देवतेचं पूजन करणं अतिशय महत्त्वाचं आहे. तिला सांभाळणं महत्त्वाचं आहे. सो दिस इज अ डिडॅक्टिक पोयम, म्हणजे उपदेशात्मक पोयम आहे. द डिडॅक्टिक पोयम इज ॲन इन्स्ट्रक्टिव्ह वन, म्हणजेच इथं सूचना दिलेली आहे. इट इज एम्ड ॲट इम्पार्टिंग सर्टन ॲडवाईस ऑर सम मॉरल प्रिन्सिपल. म्हणजेच या कवितेत कवयित्रीने या लोकांना काही सल्ला दिलेला आहे आणि काही मॉरल प्रिन्सिपल्स. व्हेन वी कम टुगेदर फॉर कॉमन पर्पज अँड पुट आवर फेथ इन गॉड वी कॅन अकम्प्लिश ग्रेट थिंग. जेव्हा आपण सगळे एकत्र येऊ, परमेश्वरावर विश्वास ठेवू, तेव्हा आपलं काम लवकर होतं, चांगलं होतं. दिस इज द मॉरल प्रिन्सिपल ऑफ दिस पोयम. सो इट इम्पार्ट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह मेसेज. It says that if we trust in God and do our work promptly, success is ours. So this is the theme of this poem. So now the next line. He who hold the storm by the hair will hide in his breast our lives. Okay. So according to this poetess, the fishermen wondered that by the sunset they could end up everywhere, that the sea god drives them. Yet they are sure that the God Almighty, म्हणजे परमेश्वराचे सामर्थ्य आहे. त्यांच्या पाठीशी कोण आहे? परमेश्वर आहे. आणि त्यामुळे ते समुद्रात कितीही दूरपर्यंत गेले तरी त्यांना वाचवणारी ही समुद्र देवता आहे. So yet they are sure that the God Almighty who controls the storm, या समुद्रावर येणारं वादळाला कंट्रोल करणारे हे समुद्र देवता आहे, की ती तिच्या ताकदीने काय करते? या वादळाला धरून ठेवते. ॲज पर हिज विम्स विल सेफ गार्ड देअर लाईव्स. आणि त्यांच्या आयुष्याचं संरक्षण करणाऱ्या हा समुद्र देवता या कोळी बांधवांना सततच काळजी घेत असतो त्यांची, असं या कवित्रीला इथं म्हणायचं आहे. म्हणजे सूर्य मावळतीला जाईपर्यंत आपण समुद्रात दूरवर भरकटलो तरी काळजीचं कारण नाही. आपली समुद्र देवता वादळांनाही रोखू शकते. ती या सर्व कोळी बांधवांना सुखरूप ठेवते. सो नाव द थर्ड स्टांजा मीन्स द लास्ट स्टांजा ऑफ दिस पोयम. स्वीट इज द शेड ऑफ द कोकोनट ग्लॅड अँड द सेंट ऑफ द मँगो ग्रोव. स्वीट इज द शेड ऑफ अ कोकोनट ग्लॅड. ग्लॅड म्हणजे झाडांमधली मोकळी जागा. अ स्मॉल ओपन स्पेस बिटवीन टू ट्रीज. दोन झाडांमधली जी मोकळी जागा आहे तिला ग्लॅड असं म्हणतात. सो कम्पेअर विथ द सी लाईफ. हिअर द पोएटेस कम्पेअर विथ द सी लाईफ. स्वीट इज द शेड ऑफ अ कोकोनट. तर समुद्रकिनारा म्हटला म्हणजे सगळे नारळाची, ताडामाडाची झाडं असतात आणि या नारळाच्या, ताडाच्या, माडाच्या झाडांचा अतिशय सुगंध पसरलेला असतो या समुद्रावरती. आणि या सुगंध जो आहे तो जसा त्यांचा हे जे काही आंब्याची झाडं असतील, नारळाची झाडं असतील, या आंब्याच्या, नारळाच्या झाडांचा सुगंध या समुद्रकिनाऱ्यावर दरवळलेला असतो. म्हणून या अखेरच्या कडव्यात कवयित्री म्हणतात की नारळाच्या झाडांची सुखद थंडगार सावली हवीशी वाटते की नाही? तसं आमराईतला मधुर सुगंध मनात दरवळतो. हा काय आहे? स्वीट इज द शेड ऑफ अ कोकोनट ग्लॅड अँड द सेंट ऑफ अ मँगो ग्रो. म्हणजेच मँगो ग्रो म्हणजे आमराई. ह्या आमराईतला काय आहे? मधुर सुगंध काय करतो? तो मनात दरवळतो. असं या समुद्रकिनाऱ्याचं वर्णन सरोजिनी नायडूंनी केलेलं आहे. अँड स्वीट आर द सँड्स ॲट द फुल ओ द मून with the sound of the voices we love. Okay, now the theme is a very beautiful here. According to the fishermen,
The landscape that they have left behind is sweet, giving great pleasure. Sweet means here, the meaning of the sweet means giving great pleasure. With its open spaces in the shades of coconut trees and the pleasant smell among the cluster of mango trees. According to the fishermen, म्हणजे या जे काही कोळी बांधव आहे किंवा मच्छीमार लोक आहे त्यांच्या या दृष्टिकोनातून त्यांच्या मते लँडस्केप दॅट दे हॅव लेफ्ट बिहाइंड द स्वीट, जो काही लँडस्केप आहे म्हणजे जे काही ह्या समुद्रकिनाऱ्यावर नारळाची झाडं आहे, जे आंबराई आहे, त्याचं त्यांनी ते छान वर्णन केलं आहे की जेव्हा हे आराम करतात लोक समुद्रावरचं काम झाल्यानंतर, तेव्हा ह्या नारळाच्या झाडांच्या आंब्याच्या झाडाच्या सावलीमध्ये छान पोहतात, आनंद घेतात, समाधान करतात, आराम करतात. With its open spaces in the shades of coconut tree and a pleasant smell among the cluster of mango trees. आंब्यातला मधुर सुगंध मनात दरवळतो आणि पौर्णिमेच्या रात्री वाळूच्या किनाऱ्यावर ऐकू येणारे आपल्या प्रिय माणसांचे आवाजही त्यांना हवेसे वाटतात. साऊंड ऑफ द व्हॉइसेस वी लव, आपल्या आवडणाऱ्या लोकांचे छान असे आवाज. सगळे जे लोक जेव्हा समुद्रकिनाऱ्यावर पौर्णिमेच्या दिवशी या समुद्राची पूजा करतात, गाणे गातात, तर ह्या समुद्रदेवतेची पूजा करतात, तेव्हा सगळ्यांचे आवाज असाच आनंदी आनंद असतो आणि हे आनंदी आनंद वातावरण सगळ्यांनाच आवडतं. आणि म्हणून ओ मून, फुल मून ऑफ म्हणजे फुल मून म्हणजे पौर्णिमेची रात्र. अँड स्वीट आर द सँड्स ॲट द फुल ओ द मून विथ द साऊंड ऑफ द व्हॉइसेस वी लव. जे आवाज आपल्याला आवडतात किंवा आपल्या प्रिय माणसांचे आवाज आपल्याला हवेसे वाटत असतात. कधी? तर ह्या पौर्णिमेच्या दिवशी. But sweeter, O brothers, the kiss of the spray and the dance of the wide foam's glee. परंतु या सर्वांमध्ये हे जे काही पाण्याचे किंवा समुद्राच्या लाटा जेव्हा येऊन खडकानं आदळतात, तेव्हा ते पाण्याचे तुषार जे आहे ते आपल्या अंगावर उडतात, आपल्या गालांवर उडतात. जणू ते आपल्या गालांची चुंबन घेतात, पप्पी घेतात असं वाटतं. म्हणजे आपल्याला आनंद होतो. कशाचा आनंद होतो? जस्ट ॲज स्वीट आर द सॅन्ड्स ड्युरिंग अ फुल मून नाईट अँड द फॅमिलियर व्हॉइसेस ऑन द शोअर विच दे लव व्हेरी मच. Yet for the fishermen, they spray of the waves that touches them lightly, and the dance of the foam is delight. कोणत्या गोष्टींचा आनंद मिळतो? ह्या पाण्याचा एक वेगळ्या प्रकारचा आवाज, एक वेगळ्या प्रकारचं नृत्य. जेव्हा लाटा किनाऱ्याकडे धावत येतात आणि त्या किनाऱ्यावरून आदळतात, तेव्हा ते उडणारे तुषार जे आहे पाण्याचे, ते अंगावर अतिशय छान वाटतात, आनंद देतात. हा फेसाळणारा समुद्र बघायला खूप आनंद वाटतो. डोळे असे दिपून जातात हे दृश्य बघण्यासाठी. द स्प्रे ऑफ द वेव्स दॅट टचेस देम लाईटली अँड द डान्स ऑफ द फोम इज डिलाईट आर फॉर स्वीटर. सो दे प्लेड वन अनादर टू रो देअर कॅटामरेन्स टू द एज ऑफ द होरायझन व्हेअर द स्काय मीट्स द सी. की तिथपर्यंत बघा जिथे हा समुद्र जमिनीला टेकलेला दिसतो, ज्यावेळेस हा आकाश जेव्हा ह्या टेकलेलं दिसतं, होरायझन म्हणजे काय तर क्षितिजापर्यंत. मग ह्या लाटांचे फेसाळ लाटांचे नृत्य आपल्या मनाला अधिक मोहिनी घालतात. तेव्हा माझ्या बंधूंनो चला, कुठे? जिथे आकाश आणि समुद्र हे एकमेकांना भिडतात त्या क्षितिजापर्यंत नावा वल्लवत आपल्याला जायचं आहे. तर आपण काय करणार आहोत? रो ब्रदर्स रो टू द एज ऑफ द वर्ज व्हेअर द लो स्काय मेट्स विथ द सी. सो दे प्लेड वन अनादर टू रो देअर कॅटामरेन्स टू द एज ऑफ द होरायझन व्हेअर द स्काय मीट्स द सी. तर सरोजिनी नायडू या मच्छीमार लोकांना, कोळी लोकांना उपदेश करत आहे, यांना सल्ला देत आहे की माझ्या बंधूंनो चला, जिथे आकाश आणि समुद्र एकमेकांना भेटतात त्या क्षितिजापर्यंत नावा वल्लवत जाऊया. आणि या पद्धतीने इथे या कवितेमध्ये मीन्स द पोएम इज रिच इन इट्स इमॅजिनरी.
means the word pictures portrayed by the poet, the imaginary of a landscape and the seascape are particularly striking in their effect. So in this poem, in the last stanza especially, two lines refer to the landscape and two lines refer to the seascape. So landscape described here in this way: sweet is the shade of a coconut glad and the scent of a mango grove. And the second line is, and sweet are the sands at the full o' the moon with the sound of the voices we love. And the seascape described in two lines. The first line is, but sweeter, O brothers, the kiss of the spring and the dance of the wild foam's glee. Row, brothers, row to the edge of the verge where the low sky meets with the sea. In this way, the poet described the landscape and a seascape. So, understood, students? And mostly figure of speech using here in this poem simile and metaphor. So, the central idea of the poem is that when human beings come together for a common purpose, no force or adversary can block their way. So there could be risk in any challenging enterprise, but human progress depends on facing them courageously. It's a central idea of this poem. So I like this poem very much because of it imparts a very positive message, and it says that if we trust in God and do our work promptly, success is ours. So thank you, students. Bye bye.